नमस्कार मंडळी, विद्यारंपीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झाला का चहा नाश्ता तुमचा सर्वांचा? माझा तर झाला. आता मुलं गावी असल्यामुळं काही काम पण जरा कमीच पडतं बरं का घरामध्ये. आणि आज अनमोलचा पेपर असल्यामुळं अनमोल गेला लवकरच सकाळी पेपरला. त्याला चहा नाश्ता वगैरे दिलाय मी. आणि दाजी पण तुमचे सकाळी चहा नाश्ता पण म्हणजे 9:30ला गेले ते. आणि मग माझे पण सगळे बाकीचे कामं तर आवरले. आणि म्हणलं आता चला जरा बसले बसले कंटाळा पण खूप आला. म्हणलं तर एकटी बसून काय, मुलं असल्या जरा चहलपहल घरामध्ये असते. मुलं तर गेली गावी राहिलेत. अनमोल पण असतो दररोज, तर तो पण आज गेला पेपरला. मला काय कर म्हणा, मी घेतली केस खऱ्या. तर बघा माझी केस ना गावाच्या इथल्या पाण्याने थोडीशी गळायला लागली. तर म्हणलं चला ठीक आहे, एवढं तेवढं तर होतच असतंय नाही का. आणि त्याच्यानंतर मला अनमोल शक्यतो परत थोडेसे गरम गरम यायच्या टायमाला त्याला म्हणलं नाही का, गरम गरम चपात्या करावं म्हणून मी थोडंसं पीठ ठेवलंय. आल्यावर त्याला गरम गरम चपात्या करून तो येईल 12-12:30 पर्यंत येईल. त्याचा पेपर जवळच आहे, जास्त लांब नाही, अर्धा तास लागेल त्याला यायला. 12ला पेपर सुटणार आहे, तर तो 12:30 पर्यंत येईल. तोपर्यंत म्हणलं आता आपलं छोटी काय असेल काम आवरून घ्याय, केस पण करून घ्या, म्हणजे चपात्या करायला मोकळा आपण नाही का. म्हणजे तो आला की मग जेवण वगैरे झालं की मग जराशी हवेशीर बाहेर पण जाऊन बसता येईल. पण घरात तर एवढं गरमी व्हायला लागली ना, की काही सुचत नाही. हे बघा मी तोपर्यंत आता म्हणलं तो येईपर्यंत चपात्या करून घ्या. मग सकाळी मी गवारची भाजी करून ठेवली, दाजींना टिफिनला पण दिली. त्यांनी सकाळी म्हणजे चहा चपाती आणि रात्रीची मटकीची भाजी होती तेच खाऊन गेला. आणि मी तर गॅसवर तवा तापवला, त्याच्यावर दूध आणि पातेलं, दुधाचं चहाचं पातेलं जे तव्यावर होतं तसं तवा गॅस पेटवला मी. आणि लक्षात आलं का रे बाप, म्हणलं दूध, मग मी दुधाचं आता उतरून ठेवलं इथं खाली. आणि मग म्हणलं आता चपात्याला ठीक आहे, जास्त नाही करायच्या बरं का चपात्या, 5-7 चपात्याचं पीठ ठेवलंय. म्हणलं काय पोरं पण नाही तरी तुम्ही सकाळी आमच्या दोघांची नाश्त्याची भांडी 2-3च पडले, तिथे गोळा करून ठेवले. म्हणलं सगळे एकदाच घासता येईल म्हणलं नाही का. आधी चपात्याच करून घ्यावे, मग बाकीचं भांडी बिंडीचं जेवल्यावरच करता येतात नाही का. मग आता मी इथं 5-7 चपात्याचं करून द्यायला लागले. अजून तर काही आला नाही बरं का अनमोल, माझ्या चपात्या लाटत चाललंय. आणि पीठ थोडंसं पातळ झाले बरं का, सकाळी मळलेलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी कपडे ना सकाळी सुकाय घातले. आणि थोडीशी उन्हात कपडे आहेत ना, तर ड्रेसची ओढणी वगैरे आहेत म्हणून नाही का, उन्हाने सुकल्यावरती उन्हाने कलर जरा पडतो. तोपर्यंत माझ्या दिराची मुलगी तर ती सायकल काढती बाहेर, तिला म्हणलं काय करतो म्हणली, काय नाही सायकल खेळायला चालली. म्हणलं एवढ्या उन्हात होती म्हणली हो. आणि मग ती ना, हे कसे असं लहान होती ती ना म्हणून ते लावलं होतं. त्याची पळी काही त्यांनी काढलीच नाही अजून. ती लावती तर तिला काही जमाना, तर मला येत होतं हसू. तर आणि ह्याच्यानंतर बघा अनमोल काही आला, येऊन बसलाय. आल्या आल्या पण फोनाने म्हणतो माझा व्हिडिओ काढू नको. आणि त्याच्यानंतर म्हणलं तर आता देऊ का नाश्ता, हो दे म्हणला मम्मी. मग नाश्ता म्हणजे आता जेवणच म्हणायचं, जेवण नाश्ता 12-12:30 झाले. मग मी त्याला जेवण वाढायला घेतलं. तर तो म्हणला मला चहा पाहिजे, तर म्हणलं चहा नाही बाबा आता, सकाळी केलेलं ना मी नाही गरबीतून परत करत बसत. तर मी त्याला भाजी चपाती जेवण. आणि डाळ भात तर मी आता करा नाहीत, पोरं नाहीत आमच्या दोघांसाठी डाळ भात करायचा, त्यातला पण शिळा संध्याकाळी पडतो. मग त्यापेक्षा मग संध्याकाळी त्याचे पप्पा घरी असले की मग तिघांसाठी संध्याकाळीच करते डाळ भात भाजी चपाती. दुपारचं त्यात आम्ही सकाळी एक भाजी केली की तीच जाते दिवसभर आमच्या दोघांना. तर मुलं असल्यावर करते मी डाळ भात भाजी चपाती सगळंच जेवण लागतं दुपारचं. तर मग नंतर जेवण वाढलं तर तो म्हणलं मग चहा नाही, मग म्हणलं आंबा खा. मग त्याला आंबा द्यायला लागले मी कापून. आणि रात्री म्हणलं होतं तो आंबा मला आता नको, मला उद्या दुपारी दे. कारण तो काल दुपारी खाऊन तो कंटाळा आलता त्याला आंबा खाऊन, मला उद्या खा. आणि तसे मी दौंडवरनं पण आणले छोटे असे चुकायचे आंबे, ते तर काही तो खाई नाही. आणि त्याच्यानंतर इथे जेवण वाढलं त्याला, गवारची भाजी चपाती आणि आंबा दिला. वेफर्स पप्पाने आणले होते त्याच्या रात्री, ते दिले. आणि हे दुसरी शेव आणली गाठी शेव, कसली त्याला धर धर म्हणे नकोच म्हणायला लागलं. पण तरी पण मी त्याला जबरदस्ती म्हणलं बघ रे कशी टेस्ट लागते, खाऊन बघ. 2-3 दिली, आता माहित नाही खाते का नाही. वाढून तर ठेवली त्याच्या पुढं. आणि मी तर नाही खाल्ली बरं का, मला तर नाही माहित कशी टेस्ट आहे. त्याला दिली. जेवण तर वाढलेलं आहे त्याला. आणि मी नाही बसली जेवायला, कारण मी नाश्ता केला होता 10 वाजता, तर मला काय तेवढं लवकर भूक नाही लागली.
मी कपडे आणले ना, ओढणी आणि ड्रेस, आणि रात्री सुकली नव्हती पॅन्ट, घरात आणून सुकाय ठेवली ती अनमोलची. ती एक सुकली आता, आणि माझा ड्रेस सुकलेला आणला तर मग घडी करायला लागले मी. घडी करून मग म्हटलं ठेवावं त्याचे, कारण त्याच्या कपड्यांचं लय गोंधळ असतो. दिवसात तर 2-2, 3-3 पॅन्टी त्याला बदलायला लागतात. आणि आता तर त्याने जीन्स घातली परीक्षेला जाताना, तर काय म्हणलं, आणि त्याच्यानंतर दुपारी जेवल्यानंतर मी जराशी बाहेर गेली. तर बाहेर बघा, आमच्या इथं असं ऊन असं जाणवत नाही, कारण झाडं भरपूर मोठी मोठी आहेत आणि उन्हाच्या भरपूर बायका बरं का बसतात तिथं. आणि आज काही कोणी आलेलं दिसलं नाही, कारण अजून बायकांचे स्वयंपाक जेवणच चालू, कारण मी लवकरच आली ना बाहेर, त्याच्यामुळं 1-1:30चा सुमार असले, 2-2:30-3ला मग बायका येतात, बसतात सगळ्या गप्पा गोष्टी करत. मी तर काही नेहमी कधी येत नाही, कारण मला काही वेळ नसतो. मुलांच्या शाळेतनं घेऊन यायचं, माझा हेच वेळ असतो, त्यानंतर जेवण भांडी वगैरे असतात, तर मी काही येत नाही इथं. पण आता सुट्ट्या आहेत, मुलं पण गावी आहेत, तर मला वेळ आहे भरपूर, तर मग मी येऊन बसले. तेवढ्यात एक ताई आल्या इथल्या, ते इथलेच आहेत, त्यामुळे येऊन कामावून आले, ते येऊन बसले माझ्याशी गप्पा मारते. हे माझ्या दिराचा मुलगा, त्याला मी विचारत होती, त्यांनी ना कुत्र्याला हात लावला होता, त्याला म्हणलं हात धुतला का घरी जाऊन, तो हा म्हणतो, म्हणलं पप्पाला नाव सांगते, म्हणतो नाही पप्पाला सांगितलं दीदीने नाव. तर मग हसायला लागला आणि पळाला. कारण कुत्र्याला कसं हात बीत लागलं, कसं गोचिड बिचिड असतात ना कुत्र्याला,